संपर्क करून त्यांना जातीनिहाय कशा पद्धतीचा आपण आपल्याला अपकडचं पॅनल आपल्याला तयार करायचं आहे, जातीनिहाय त्यांना माहिती या सगळ्या गोष्टी वारंवार फोनद्वारे त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना सांगितल्या जाते। त्यानंतर 17/8/2025 ला पश्चिम क्षेत्रामध्ये कार्यकर्ता मेळावा मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आणि हा कारवा 27 सप्टेंबर 2023 पासून जेव्हापासून मी हा जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतला तेव्हापासून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यात पहिला आम्ही 27 सप्टेंबर 2023 ला कंत्राटीकरण आणि खासगीकरण यावर जवळपास 14 ते 31 दिवस आम्ही मोठ्या प्रमाणात कलेक्टर ऑफिस येथे टेंडर टाकून न्याय मिळेपर्यंत आम्ही तिथं धरणे आंदोलन केलं आणि धरणे आंदोलन करत असताना त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकारच्या विरुद्ध आम्ही त्याची तेरवी सुद्धा साजरी केली होती आणि याचंच फलित शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर अमरावती जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये सुद्धा या आंदोलनाची दखल घेतली गेली। आझाद समाज पार्टीचं नाव पूर्ण जिल्ह्यावर झालं आणि त्याच्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराची भर आमच्याकडे आली। मोर्शीमध्ये उमेदवार दिला, त्याच्यानंतर आम्ही अचलपूरमध्ये सुद्धा उमेदवार दिला, चांदूर बाजार अचलपूरमध्ये। आणि अमरावतीमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे डॉक्टर अलीम पटेल जे आझाद समाज पार्टीचे 55,450 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते। हे आपल्या आझाद समाज पार्टीसाठी एक चांगलं एक आदर्श आहे आणि आपल्या समाजात आपल्या आझाद समाज पार्टीचं मोठं यश आहे। अशा पद्धतीनं काम चालू आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हा निवडणुकीचा काळ आहे आणि सगळ्यात पहिले जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक नंतर होणार आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या निवडणुका होणार आहे। त्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये पक्ष बांधणी चालू आहे, गाव तेथे शाखा करणं चालू आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षापासून पूर्ण फॉलोअप घेतले जाते, त्यांच्याशी संपर्क केला जाते आणि जास्तीत जास्त आरोग्य आणि रोजगार या विषयावर जास्त आपण लक्ष पक्षाच्या माध्यमातून आम्ही याकडे जास्त लक्ष देत आहोत। सदस्य नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा चालू आहे। अमरावती शहरामध्ये काही ठिकाणी शाखेचे उद्घाटन सुद्धा झालेले आहे आणि बॅनर पोस्टरवर याच्यासाठी आपण जास्त जोर दिलेला आहे का प्रत्येक लोकांपर्यंत कधी आपण पोहोचत नाही, पण बॅनर पोस्टरच्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्हा व्यापू शकतो, तालुका व्यापू शकतो, गावापर्यंत आपण पोस्टर हे केलेलं आहे। आणि कोणाचा वाढदिवस असला तर त्यांना सुद्धा सांगतो की आपण जितके जास्त बॅनर जर आपण लावले तेवढं आपला पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल आणि आपण जास्तीत जास्त ह्या काळामध्ये आणखी मेहनत करणार आहोत। एवढंच मी आजच्या या समीक्षा बैठकीमध्ये सांगतो। जय भीम, जय शिवराय।